की आपल्या कृषी विभागाच्या अनेक योजना असतात, पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं खातं किंवा आपली प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं. आज अशी परिस्थिती आहे, 6 गावाच्या पाठीमागं एक कर्मचारी आहे. ओके. आणि एका गावामध्ये कमीत कमी 800 ते 1000 शेतकरी जर म्हटले तर 6 ते 7 हजार शेतकऱ्या पाठीमागे एक कर्मचारी. त्यामुळे तुम्हाला फक्त माझा फार्मर आयडी टाकायचा आहे, मला फार्म आयडी टाकायचा आहे, आपोआप एका क्लिकवर माझा विमा निघणार. त्याला तो जमाना गेला की मी सातबाऱ्यासाठी कुठेतरी सेतू केंद्रावर जा किंवा माझं पिकाची नोंद घेण्यासाठी तलाट्याच्या मागे जा. काय नथिंग टू डू इट. धुळ्यामधल्या शेतकऱ्यांची एफपीसी ती काम करते आहे आणि त्या आज स्वित्झर्लंडला तिथला कापूस जातोय. शेतकऱ्यांना शेवटी काय असतं की त्याचं पीक एकदम हाताशी आलेलं असतं आणि अचानक त्याच्यावर काही कीड रोग आली तर मग तो हाताशी त्याला पर्याय नसतो. ह्याचं कुठेतरी एक सुवर्ण माध्य साधावं लागणार आहे मात्र. आणि वातावरण बदल हा कुणाच्याही नियंत्रणातला विषय नसल्यामुळे हा खूप मोठा समस्या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जाणवते आहे की या खत आणि पेस्टिसाइडच्या वेगवेगळ्या कंपन्या ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या समोर जाऊन अशा पद्धतीनं सादरीकरण करतात की ह्याच्याशिवाय माझं पीकच येणार नाही अशी होऊन. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे, खरंच मला त्याची गरज आहे का. नमस्कार, कृषी नीतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांशी निगडीत विविध प्रश्नांवरती ज्यांच्याकडे त्याचे उत्तर आहे त्यांच्याशी संवाद साधायचा विचार होता आणि याच माध्यमातून खरं तर आज आपण इथे आलेलो आहोत. आपल्या नाशिक विभागाचे जे सहसंचालक आहेत कृषी विभागाचे ते आदरणीय सुभाषजी काटकर सर आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी गेल्या 28 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे. विविध विभागांमध्ये त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर मंत्रालयामध्ये सुद्धा कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, अशा विविध विभागांमध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आज त्यांच्यासोबत आज आपण इथे संवाद साधणार आहोत, शेतकऱ्यांशी निगडीत विविध प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल मनपूर्वक असे आभार. धन्यवाद मॅडम. हा विषय देखील आमच्या सारख्यांसाठी खूप वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटतो, कारण आम्ही कृषी विभागात किंवा एक शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना असा हा प्लॅटफॉर्म कधी असा वापरता येऊ शकतो आणि हा रीच होऊ शकतो हे माहीत होतं. आणि मला देखील खूप खूप इतकं अप्रूप वाटतं की खूप चांगल्या प्लॅटफॉर्मवर मी तुमच्याशी आता थँक्यू सर. तसं बघितलं तर आमचा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि सुरुवात आज आम्ही तुमच्यापासून करत आहोत, कारण की शेवटी आपला विभाग, आपला तालुका, आपला जिल्हा असतो आणि त्याची आपल्याला आपुलकी असते आणि त्या माध्यमातून खरं तर तुमच्यापासून सुरुवात करतोय. तसं जर बघितलं तर सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी बहुधा सारख्याच असतात आणि अधिकाऱ्यांना त्या जाणून असतात, त्यांना त्याची माहिती असते. तर त्या बाबतीत आपण थोडं संवाद साधणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील किंवा ज्या आपल्याला ज्ञात असतील, काही मला ज्ञात असतील किंवा काही आपण त्यांना उपाययोजना निर्माण करून देऊ शकतो का, याच्यावर आपण थोडं त्या संदर्भात संवाद साधू. तर सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातले शेतकरी आज खूप अडचणींना सामोरे जात आहात. त्यापैकी तुम्हाला अशा काही ठराविक अडचणी जाणवतात का की प्रकर्षणात अशा अडचणी शेतकऱ्यांना आहे ज्या त्यांना ते सामोरे जात आहेत? सध्याच्या काळातली सगळ्यात मोठी समस्या जर असेल ना शेतकऱ्यांची, तर मला असं वाटतं की हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक वातावरण बदल जे झालेलं आहे आणि शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गाशी निगडीत. बरोबर. आणि वातावरण बदल हा कुणाच्याही नियंत्रणातला विषय नसल्यामुळे हा खूप मोठा समस्या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जाणवते आहे आणि तिची तीव्रता वाढत चालली. बरोबर. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की शेती व्यवसायामध्ये तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची किंवा लोकसंख्या ही डिपेंडंट लोकसंख्या ही सगळ्यात जास्त आहे. अपेक्षेपेक्षा जास्त शेतकरी लोक ह्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळं ही शेती ही व्यावसायिकतेपेक्षा उपजीविकतेकडे जास्त म्हणजे जगण्याची साधन म्हणून जास्त आतापर्यंत केली गेली होती. पण आता जागतिकीकरण आलेलं आहे, त्यामुळे आता ही जगण्यासाठी शेती नाही राहिली, आता उत्पन्न आणि स्वतःचं रोजीरोटीसाठीची शेती झाली. त्यामुळे ही आता उपजीविकेकडून व्यापाराकडे ही जाणारी शेती आहे. हे जेव्हा येतं कुठलाही व्यापार आणि व्यवसाय येतो त्याला व्यावसायिकता असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे व्यावसायिकता जोपर्यंत अंगी बाणत नाही तोपर्यंत ती शेती म्हणून व्यवसाय म्हणून पाहिले जाणार नाही. हा एक समस्या आहे. तो चेंज शेतकऱ्यामध्ये करणं सगळ्यातला
गरजेचं आहे. आणि तिसरा सगळ्यात म्हणजे की जागतिकीकरण जेव्हा म्हणतो त्यावेळेस आज ऑस्ट्रेलियाची फळं आपल्या इथे येत आहेत, ब्राझीलची फळं आपल्या इथे येत आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त नाशिकला द्राक्षाची कॉम्पिटिशन होती सांगली जिल्ह्याच्या द्राक्षाची, आता तसं नाही आहे. आता तो युरोपचीही द्राक्ष यायला लागलेली आहेत आणि ब्राझीलची आहे. त्यामुळं हा जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये सगळे दारं उघडलेली आहेत. त्यामुळं ह्या जागतिकीकरणाच्या समस्या ह्या 3 सगळ्यात मोठ्या समस्या आहेत असं मला वाटतं. याच्यासाठी आपण कृषी विभाग म्हणून काही शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून प्रोव्हाइड करू शकतो का? जसं आज आपण बघतो की कृषी क्षेत्रामध्ये जे कन्झर्वेटिव्ह फार्मिंग आपण करत होतो याच्या अगोदर, हळूहळू टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे. आता विविध सॉफ्टवेअर यायला लागलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं सॉइलचं पण कंटेंट्स कळतात की आज तुम्हाला सॉइलमध्ये काय कमी आहे, तुम्हाला काय फवारणी करावी लागेल, किंवा तुमचं वॉटर टेबल किती आहे, त्या हिशोबाने तुम्हाला नेक्स्ट रोटेशन पाण्याचं कधी यायला हवं. ह्या ज्या जसं तुम्ही म्हणतात की आज आपली कॉम्पिटिशन फक्त भारतात नाहीये, कॉम्पिटिशन ग्लोबल झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा टेक्नॉलॉजी वाईज तसा विचार करावा लागणार आहे. तर आपण आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून अशा काही योजना ज्या ठराविक त्यांना देऊ शकतो असं तुम्हाला काही वाटतं का सुचवावं? थोडं हा विषय थोडा पाठीमागे जाऊन मी सांगतो. कृषी विभागाची स्थापना 1883 साली झाली आणि त्यावेळेस इंग्रजांच्या काळात ही कृषी विभागाची स्थापना झाली. इतकं जवळपास 142-43 वर्षाचा त्याला इतिहास. स्थापना कशासाठी झाली? त्यावेळेस खूप मोठं दुष्काळ पडलेला होता, सलग दुष्काळ होता आणि या दुष्काळाशी लोक अन्न आणि पाणी वाचून हे होत होते, मृत्यू पावत होते. मग त्यावेळेस एक फेमिन कमिशन नेमलं गेलं, म्हणजे दुष्काळ कमिशन नेमलं आणि त्या दुष्काळ कमिशनानं सांगितलं की ह्या शेतकऱ्यांना कोणी तर पाहिलं पाहिजे, म्हणून त्यातून ही कृषी खातं लक्षात आलं. कृषी खाते इंग्रजांच्या काळात स्थापन झालं. ते स्वातंत्र्यापर्यंत त्यांचं काम फक्त असं काही डिझास्टर आलं तेवढ्या पुरतं सपोर्ट करणं एवढ्या मर्यादितच झालं. पण स्वातंत्र्यानंतर हे जेव्हा देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस कृषी विभाग हा फक्त लोकांचा डिझास्टर मॅनेजमेंट, काय अडचणी सोडवणं एवढ्या मर्यादेत न राहता त्याच्या घरामध्ये जास्त 2 पैसे मिळणं आणि जास्तीत जास्त अन्नाची सुरक्षितता नेमणं. म्हणजे वेळ अशी होती की आपण अमेरिकेतून अन्न इम्पोर्ट करत होतो आणि आपलं ऐन होतं, तर मग आपण आपलं स्वयंपूर्ण व्हावं याच्याकरता पहिले 30 वर्ष काम केलं गेलं आणि त्याच्यामध्ये झालो. परंतु 1990ला जसं जागतिकीकरण मगाशी सांगितलं आलं तसं हा पूर्ण सिनेरिओ बदलून गेला आणि ह्या सिनेरिओ बदलल्यामुळं काय झालं, तशा पद्धतीचा बदल हा विभागामध्ये होणं अपेक्षित होता, परंतु तो त्या ज्या गतीनं जागतिकीकरण आलं त्या गतीनं विभागाचं धोरण ते बदललं गेलं नाही. म्हणून तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फक्त उत्पादन वाढवणं याच्यापुरतं मर्यादित झालं. त्याची प्रॉफिटेबिलिटी, शेतीची प्रॉफिटेबिलिटी चेंज करणं ह्या विषयाकडे कृषी विभागाने फार कमी लक्ष दिलं, हे कबूल करावं. परंतु त्यानंतर ही धोरणं जसजशी आता वाढत गेली. आज शासनाचं धोरण असं आहे की शेतकऱ्याला त्याच्यामधलं मिळणारा हा व्यवसाय म्हणून त्यानं पाहावं आणि ह्या व्यवसायातून 2 पैसे जास्तीचे कसे मिळतील या दृष्टीने हे करावं. म्हणून हे जेव्हा करू आणि जागतिकीकरण तेव्हा मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं मग जगाशी कॉम्पिट करायचं असेल तर नवीन नवीन तंत्रज्ञान, जे तंत्रज्ञान पूर्वी त्याचा बदलाचा स्पीड फार कमी होता, आज दर 2-4 महिन्याला तंत्रज्ञान बदलते. तितक्या स्पीडनं हे तंत्रज्ञान बदलणं गरजेचं आहे. त्याकरता मग शासनाची तशी धोरणं आता सुरू झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये वेदर बेस पीक विमा योजना असेल, त्याचबरोबर आपण जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं सॉइल हेल्थ कार्ड स्कीम असेल, त्याचबरोबर याच्यामध्ये ॲग्रीस्टॅक नवीन हा प्रकल्प आलेला आहे. हे त्या जागतिकीकरणाच्या बदलाशी मॅच होण्यासाठीच्या योजना या आपल्या विभागामार्फत राबवणं सुरू झालेलं आहे आणि आता तर इतका हा महत्वाच्या याच्यावर आलेलो आहे आणि माननीय मंत्री, कृषी मंत्री महोदयांनी देखील आल्यापासून ह्या मुद्द्यावरच जो फोकस केलेला आहे, मला असं वाटतं ही काळाची पण गरज आहे आणि ही योग्य पण आहे. सर, अशा अनेक वेळेस आपण आता मी ग्राउंडवर काम करत असताना बघते की अनेक वेळा असं होतं की आपल्या कृषी विभागाच्या अनेक योजना असतात, पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं खातं किंवा आपली प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं. तर ह्या माध्यमातनं पहिला माझा प्रश्न असा आहे की ह्या माध्यमातनं आपण आपल्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी आपली एक यंत्रणा आहे ती कशी स्ट्रॉंग करू शकतो. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की शेतकऱ्यांना फायदेशीर राहणाऱ्या ठळक 5 कोणत्या तुम्ही मला योजना जर सुचवू शकला तर निश्चितपणे माझ्या मते ऑडियन्सला त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांची अपेक्षा
कृषी विभागाकडनं किंवा आपल्या शासनाकडनं असे असते की मला फक्त अनुदान नको आहे, मला सेफगार्ड पाहिजे. मी ज्या शेतीसाठी वापर करतो ती मला खतं, बियाणं, औषधं ही योग्य गुणवत्तेची वेळेवर मिळाली पाहिजे. मला लागणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहे, वीज, पाणी, याच्यासाठी थोडी शाश्वतता पाहिजे. म्हणजे शेती विभागाकडे बघण्याचा अँगल किंवा शासनाकडे बघण्याचा अँगल थोडा ह्या अँगलने असतो. योजना अनेक आहेत, ह्या अनेक योजना प्रत्यक्षात पोचवण्याकरताची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा ही त्या पद्धतीनं आपण मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं तंत्रज्ञान इतकं फास्ट चाललेलं आहे, परंतु माझ्या विभागातला कर्मचारी हा आज देखील 80-90च्या दशकातला ग्रॅज्युएट झालेला आहे आणि आज तो बदलला तितक्या फास्टली जात नाही. म्हणजे तुमचं म्हणणं अत्यंत रास्त आहे की ह्या आपल्या खालच्या तळागाळातल्या माझ्या कर्मचाऱ्याला तितकं टेक्नोशावी होणं गरजेचं आहे की जे आज तुम्ही मला ह्या प्लॅटफॉर्मवर आणलं की माझ्यासाठी सुद्धा हा नवीन आहे, तसंच माझ्या फील्डसाठीही नवीन आहे. मला असं वाटतं या पद्धतीनं जर गेलं तर निश्चितच शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचायचा गती वाढेल, स्पीड वाढेल. योजना जात आहे परंतु तिची जी गती आहे ती शासकीय लाल फितीच्या पद्धतीनं जात आहे, ती अजून सुपरफास्ट जावी अशा पद्धतीचं आहे. मग त्याकरता एक IT प्लॅटफॉर्म असणं, एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म असणं, ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कराव्या लागतील. आता सध्या आहे त्या दृष्टीनं विभाग देखील काम करतोय. महाडीबीटी नावाचं आपलं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर आता सगळं एका वन स्टॉप सोल्युशन आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यातही अजून गरजेचं ही मात्र निश्चित आहे. आणि येणाऱ्या काळातल्या सगळ्यात चांगल्या योजना जर मला वाटत असेल तर येणाऱ्या काळातली सगळ्यात चांगल्या योजना ज्या असतील, आज शेतकऱ्यांना ज्या काही तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान हे व्हॅलिडेट झालेलं, म्हणजे हे कन्फर्म आहे तंत्रज्ञान. मला ना की बाबा युट्यूबवरनं पाहिलं किंवा मला कोणीतरी सांगितलं, हे न करता मला कोणीतरी एक फर्म सांगणारा हे असं पाहिजे. म्हणून त्याच्याकरता जो प्लॅटफॉर्म तयार करणं की शेतकऱ्यांसाठी ते इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म, नुसतं फक्त माहितीसाठी नसलं, ते इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म करणं ही एक सगळ्यात महत्वाची योजना राहील येणाऱ्या काळात. दुसरी सगळ्यात म्हणजे स्मार्ट योजना म्हणून एक योजना आहे. त्या योजनेचा असं आहे की मला फक्त मिलेट्सच करायचे आहेत, गहू, तांदूळ किंवा मला काही हरभरा एवढंच पिकवायचं मर्यादित मला न राहता मला त्याची बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज. बॅकवर्ड लिंकेज म्हणजे मला जर एखादं पीक घ्यायचं असेल तर त्याला मला काय काय इनपुट्स लागतात, ते इनपुट्स मला कुठून मिळतील ही लिंकेज मला सेट करून दिली. आणि फॉरवर्ड लिंकेज म्हणजे मला पुढं ती कुणाला विकायचं आहे तसं हे आहे. म्हणून याला व्हॅल्यू चेन हा शब्द नाव आहे. आणि व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट हा प्रत्येक पिकातली ही गरज आहे. आणि या इंटरॅक्टिव्ह आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रत्येक योजना, छोट्या छोट्या बियाण्यासाठी वेगळी योजना, खतासाठी वेगळी योजना, पाण्यासाठी वेगळी योजना, औषधासाठी वेगळ्या, अशा तुटक योजना न करता एका बास्केटमध्ये एक योजना असणं आणि त्याला स्मार्ट योजना ही नाव दिलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटची योजना आज महाराष्ट्र शासन राबवतोय. ती एक योजना खूप चांगल्या पद्धतीनं एक आहे ती. तिसरी एक योजना सगळ्यात महत्वाची अशी आली आहे, आतापर्यंत काय होतं की शासनाकडे असलेला फंड्स निधी आणि त्या निधीला मग सगळ्यांना समसमान वाटप करायचं. मग मागणी 100ची असते, 10 जणांना आपण देतो, त्याच्यामुळं सगळं काही एकत्रित सगळ्यांचं काही समाधान होत नाही. मग याकरता जागतिक बँकांच्या मदतीनं, अर्थसहाय्यानं पोखरा नावाची योजना एक आलेली आहे. त्या योजनेचा कन्सेप्ट असा आहे, एक गाव घेतलं, त्या गावामध्ये तुम्ही सगळा त्याचा सर्वे करा, तिथली काय शेतकरी पिकवतोय, काय घेतोय, त्याला काय काय लागतं, त्याची सगळी एकदाची डिमांड एकदाची जनरेट करा आणि तेवढी डिमांड टार्गेट न ठेवता तेवढी डिमांड जसं मागणी कराल तशी द्या. अशा ह्या मला असं वाटतं की ह्या योजना येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या राहतील आणि त्या योजनाच खऱ्या अर्थानं देणं शेतकऱ्यांसाठी कुठंतरी समाधानाची आणि शासनाला देखील काहीतरी शेतकऱ्यांसाठी केलंय असं वाटेल. ते मला पण एक प्रकर्षणाने जाणवलं साहेब की आपला जो डिपार्टमेंट आहे तो खूप विस्कळीत आहे. म्हणजे आपण खूप गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो पण एक सेंट्रलाइज सिस्टम नाहीये, ज्याच्या आता सपोज आज मला जर कोणी एखादं पोर्टल विचारलं की एखाद्या गोष्टीसाठी कोणतं पोर्टल आहे का, ते पोर्टल असून सुद्धा ते सेंट्रलाइज नसल्यामुळे ते तुम्हाला स्पेसिफिक त्या गोष्टीसाठी त्या वेबसाईटवर जावं लागतं. तर ते जर सेंट्रलाइज झालं की वन, म्हणजे आपण म्हणतो वन डेस्टिनेशन, तिथे गेलं का तुम्हाला कृषी विभागातली सगळी माहिती मिळेल. असं जर कदाचित झालं तर माझ्या मते त्याचं आणि दुसरंही आहे की शेतकऱ्यांसाठी फक्त कृषी विभागच काम करत नाही. आता कुसुम योजना म्हणून आहे की ती काय आहे की महावितरण जिथं त्यांना पोल देत नाही त्या ठिकाणी तो त्याला सोलर जो देतोय,
त्या योजना त्याच्यात काही पणन विभाग आहे त्यांना काही गोडाऊन बांधतोय ती एक वेगळी योजना आहे. रेशीम विभाग वेगळा आहे त्याला रेशीम शेतीचं वेगळं. म्हणजे असे जवळपास 8 ते 10 वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि ते डिपार्टमेंट्स काम करतायत वेगवेगळ्या पद्धतीने. ह्याला देखील कुठलं तरी इंटरलिंकिंग करावं लागेल. ही एक गरजेची भाग आहे. सर आजच्या घडीला जर आपण बघितलं तर फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स याचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतोय. त्यातल्या त्यात पेस्टिसाइड्सचा जो प्रमाण आहे त्याच्यामुळे जे रोगराई आजच्या घडीला आपण बघतो आहे, कॅन्सर सारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. तर याच्यासाठी आपल्याला जर कीटकनाशक आणि खतांचा कमी वापर करून चांगलं उत्पन्न जर आणायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काही सुचवू शकतो का? अतिशय रास्त आणि ह्या काळाची एक प्रश्न, खूप मोठा प्रश्न म्हणून पुढे येतोय. काय झालेलं आहे की खतं आणि कीटकनाशक वापरले तरच माझी पीक येणार आहे, ही शेतकऱ्यामधला एक भावना आहे ना, ती सर्वप्रथम आपल्याला पहिल्यांदा कमी करावी लागणार आहे याच्यामध्ये. आणि ती मानसिकता आहे. आणि ही मानसिकता असण्याचं कारण काय आहे की ह्या खता आणि पेस्टिसाइडच्या वेगवेगळ्या कंपन्या ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या समोर जाऊन अशा पद्धतीनं सादरीकरण करतात की ह्याच्याशिवाय माझं पीकच येणार नाही अशी होईल. त्यामुळे मला असं वाटतं सर्वप्रथम शेतकऱ्यांनी हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे, खरंच मला त्याची गरज आहे का, आणि मला ती गरज असेल तर नेमकी मी कुठल्या वेळेस मी ती करणं गरजेचं आणि किती प्रमाणात करणं गरजेचं आहे. आणि इथं परत मग कृषी विभागाचा संबंध येतो, कारण इथं परत कुठेतरी टेक्निकल त्याला सांगणं गरजेचं आहे आणि त्याला मग विद्यापीठ असतील हे असतील हे गरजेचं आहे. किंवा मग आता असं आहे की शेतकऱ्यांची संख्या आणि कर्मचारी संख्या हे जे व्यस्त प्रमाण आहे, मग त्याच्याकरता अशाच प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत, सोशल मीडियाज आहेत, या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना जनजागृत करणं गरजेचं आहे. आणि मग कमी खर्चाची आणि जास्त उत्पन्नाची ही शेती होऊ शकते हा विश्वास निर्माण करावा लागेल. मग त्याच्याकरता या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना तितक्या पद्धतीनं एक्सपोज करणं त्यात माहितीशी ही गरज आहे असं मला नक्की वाटतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता काही दिवसांपूर्वी एक मीटिंग झाली ज्याच्यामध्ये काही पेस्टिसाइड्सचे जे कंपनीज होते त्यांचं असं म्हणणं होतं की पेस्टिसाइड मारत असताना ते कधी मारायचं आणि किती दिवसाने पीक काढायचं याचा सुद्धा एक कालावधी असतो. बरोबर. तेवढ्या कालावधीच्या अगोदर जर काढला तर तो डेफिनेटली हार्मफुल असतो. करेक्ट. आज आपण बघतो की सपोज फ्लॉवर कोबी सारखे काही पिकं आहेत की ज्यांना कंटिन्युअस फवारणी केली जाते. आज मार्केटमध्ये एक माइंडसेट ग्राहकांचा असा झालेला आहे की कोबी आणि फ्लॉवर हे खायचंच नाही, कारण की हे पूर्णपणे फवारणीवरती झालेलं असतं आणि त्याच्यातले जे काही कंटेंट्स आहेत ते किती तुम्ही वॉश केलं तरी निघत नाही. तीच गोष्ट झाली तुमची फळांबद्दल की त्यांच्यावरती एवढी फवारणी आहे का ते खाल्लं का तुम्हाला वेगळे वेगळे आजार होता. तर हा जर आपल्याला एक कुठेतरी विचार बदलायचा असेल किंवा त्याचा वापर कमी करायचा असेल तर निश्चितपणे आपल्या खात्याने जर त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं तर एक खूप मोठं बेनिफिशियल प्लॅटफॉर्म राहील. कारण की प्रायव्हेट मार्गदर्शन करणारे लोक खूप आहेत, पण ऍट दी एंड ते परत काही काही लोक कंपनी हायर्ड असतात. म्हणजे ते फक्त कंपनीचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी तुम्हाला तेवढ्या पुरतं मार्गदर्शन देतात आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांची सुद्धा फसवणूक केली जात असते. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण कृषी खात्याच्या माध्यमातून जर काही मार्गदर्शन करू शकलो की किंवा आपण एक टीम बनवू शकलो, एक टीम ऑफ इंटेलिजन्स किंवा एक्सलन्स जे या पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्सच्या बाबतीत रेग्युलर मार्गदर्शन करत राहतील शेतकऱ्यांना, तर मला असं वाटतं निश्चितपणे निश्चित हे होईल. आपण सांगितलं त्या एकदम बरोबर आहे की प्रत्येक पिकाच्या फवारणीचं एक शेड्यूल आहे. त्या शेड्यूल याच्यामध्ये खाण्यापूर्वी 8 दिवस, खाण्यापूर्वी 10 दिवस, 4 दिवस असं प्रत्येक पेस्टिसाइडला एक सेल्फ लाईफ दिलेली असते. बरोबर. तो सेल्फ लाईफ पिरियड हा प्रत्येकाचा त्या केमिकल मंजुरी देताना असतो, तो कुठं पाळला जात नाही ही मात्र नक्की आहे. परंतु शेतकऱ्यांना शेवटी काय असतं की त्याचं पीक एकदम हाताशी आलेलं असतं आणि अचानक त्याच्यावर काही कीड रोग आली तर मग तो हाताशी त्याला पर्याय नसतो. याचं कुठेतरी एक सुवर्ण माध्य साधावं लागणार हे मात्र नाही. सर आता हे आपण एवढे पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर जे युज करतोय नॅचरली त्याच्याने सॉल्टची जी सँडची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा खराब होत चाललेली आहे. प्लस आपल्याला जे रोगराईचं प्रमाण वाढत चाललंय त्याचं सुद्धा एक नेगेटिव्ह साईड ती आहे. तर म्हणजे आता हळूहळू शेतकऱ्यांनी सुद्धा जैविक किंवा जे ऑर्गॅनिक फार्मिंगचा ट्रेंड आता सुरू झालेला आहे, हळूहळू शेतकरी थोड्या थोड्या प्रमाणात तिथे वळत चाललेले आहेत. पण त्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये शेतकऱ्यांचे काय अडचणी आहे किंवा त्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी काय अडचणी आहेत? निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याबाबत जितकी जास्त चर्चा होईल, पेस्टिसाइड फवारलेले प्रोडक्ट घ्यायचे नाही हे
आता हेच चाललेलं आहे की आणि सिटी कल्चरमध्ये ह्याचा जास्त हे होत आहे. आणि आता आपण बघतो की शहरी भागामध्ये याच्याबाबत खूप चर्चा होते. अवेअरनेस. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्याबाबत निश्चित विचार करावा लागेल. हा, त्याच्यामध्ये जैविक शेती किंवा सेंद्रिय शेती मी असं म्हणत नाही, परंतु किमान रेसिड्यू फ्री शेती अशा पद्धतीचा एक कन्सेप्ट येणाऱ्या कालावधीमध्ये गरज बनेल. आणि हा रेसिड्यू फ्री शेती किंवा शेतमाल विक्री हा जर कन्सेप्ट आपण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी स्वीकारलाय, अनेक शेतकऱ्यांनी स्वीकारलाय, जो एक्सपोर्ट करतोय आता, तर त्याला तो मॅन्डेटरी आहे की मला द्राक्ष एक्सपोर्ट करायचे असेल तर मला रेसिड्यू फ्री सर्टिफिकेट असल्याशिवाय मला ते चालत नाही. तसं आपल्या शहरी मार्केटमध्ये, आपल्या इंडिजिनस डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा असा काही क्लास आहे, तो उद्या तो क्लास जर डिमांड करेल की मला मी जे घेतोय ते रेसिड्यू फ्री आहे का, हे मला कोणीतरी सर्टिफाय करा, हे जेव्हा तो विचारायला लागेल किंवा शेतकरी स्वतःहून विकताना म्हणेल की हे माझं रेसिड्यू फ्री आहे, हे माझं सर्टिफिकेट आहे, तर मला असं वाटतं त्याला जास्त डिमांड येईल आणि तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहील. पण हे करत असताना शेतकऱ्यांनी जो रेसिड्यू फ्री शेती किंवा सेंद्रिय शेती ते जेव्हा करतो ना, त्यावेळेस त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा त्याला अडचण आहे ती अशी आहे की सुरुवातीला त्याचं सेंद्रिय शेती किंवा रेसिड्यू फ्री शेती करत असेल त्यावेळेस काही त्याचं उत्पादन हे खराब होणार आहे, कारण फवारणी आणि खताचा हे त्यांना ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. हा एक भाग. मग तो झालेला उत्पन्नातला घट सुरुवातीच्या काळातला तो भरून काढण्यासाठी त्याला त्याच्या मालाला जास्त 2 पैसे मिळावेत अशी त्याची माफक असणं त्याच्यात ही गैर नाही. पण जेव्हा तो मार्केटमध्ये जातोय त्यावेळेस हे कळत नाही की ही ऑर्गॅनिक टोमॅटो आहे ना, हा केमिकल आहे, कारण दोन्ही टोमॅटो सारखेच दिसत आहेत. उलट केमिकल टोमॅटोला चकाकी जास्त आहे आणि याला आहे. मग हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न त्याच्यासमोर भेडसावतो आणि मग त्याला म्हणून तो तिथं तितक्या ठामपणे येत नाही. पण येणाऱ्या काळात मला असं वाटतं की या बाबतीमध्ये जसा एक्सपोर्टसाठीचा एक प्रोटोकॉल तयार झालेला आहे, तो प्रोटोकॉल डोमेस्टिक मार्केटला जर हे झाला तर मला असं वाटतं की उलट त्यातला शेतकरी, तशा पद्धतीने पुढे येणारा शेतकरी तो येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला त्याचा मालाला चांगला भाव मिळेल आणि चांगलं मार्केट मिळेल आणि अजून शेतकरी त्याच्याकडे वळायला लागतील. पण याची जी गती आहे ही गती थोडी कमी आहे. ती टेक्नॉलॉजीच्या इंटरव्हेन्शननं ही गती वाढवता येईल. म्हणजे हा टेक्नॉलॉजीचा वापर फक्त शेतकऱ्याची सोय न बघता हा खाणारा आणि उत्पादन करणार ह्या दोघांनाही ब्रिज करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी येणार, हे इंटरव्हेन्शन जर केलं तर मला असं वाटतं खूप हे होईल. आणि तसे विचार सुरू झालेले आहेत. आणि लोकांचे 2 पैसे एक्स्ट्रा द्यायची सुद्धा मनस्थिती आहे. पण त्याला कोणीतरी फर्म सांगितलं पाहिजे हे इथं 2 पैसे देऊ शकतो. म्हणजे त्याला काहीतरी ऑथेंटिसिटी हवी की हा प्रोडक्ट जेन्युनली रेसिड्यू फ्री आहे किंवा हा प्रोडक्ट जेन्युनली ऑर्गॅनिक आहे. हे जर ऑथेंटिसिटी आपल्याला आपण ग्राहकाला आपल्या डिपार्टमेंट थ्रू किंवा शासनातून देऊ शकतो तयार करून, काही सेट ऑफ प्रोटोकॉल्स देऊन त्याचं काही लायसन्सिंग, जसं लायसन्स आज आपण बघतो की सिल्कच्या मटेरियलला एक सिल्कचं सर्टिफिकेट असतं, तशा टाईपचं जर आपण काही सुरू केलं तर निश्चितपणे या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा रेसिड्यू फ्री करता आहे लॉसेस बेअर करून त्यांना डेफिनेटली याच्या बाबतीमध्ये अपेडा नावाची जी सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे त्याला याच्यामध्ये नोडल म्हणून नेमलेलं आहे. ही यंत्रणा त्यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर तयार केलेली आहे, परंतु त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तितकासा फोकस देणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याचं जी कॉस्टिंग आहे, म्हणजे एखादा प्रोडक्ट ऑर्गॅनिक करायचा किंवा मला ती सर्टिफिकेट मिळवायची जी काही प्रक्रिया आहे ती इतकी किचकट आहे, त्यामुळे शेतकरी पहिल्या वर्ष करतो आणि दुसऱ्या वर्षी सोडून देतो. कारण त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन असं आहे की वर्ल्ड लेवलला जे सेट झालेली सर्टिफिकेशन प्रोसेस आहे ती कशी आहे की 3 वर्ष तुझ्या शेतीमध्ये इथून पुढे तू काही खतं वापरायची नाही तर रासायनिक औषध वापरायची नाही. हे 3 वर्ष त्याला सस्टेन व्हायचं आहे, तर सस्टेन होण्याकरता काहीतरी सपोर्ट, कारण की ते बरोबर ते सँड मध्ये तुमचं ऑलरेडी तेवढं सॉइल मधला तेवढा अंश कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुमचं ऑर्गॅनिक पीक येतं. मग तो लॉस 3 वर्षाचा, कारण त्याच्यावर त्याचं रोजीरोटी आहे, त्याच्यावर त्याचं घर चालतंय, त्याला सपोर्ट देणं गरजेचं आहे. ते आपण आपल्या शासनाच्या माध्यमातून काही त्याच्यासाठी आता हा धोरणाचा भाग आहे. तो धोरण कशा पद्धतीने येऊ शकते. पण मला असं वाटतं की जर ग्राहक आणि उत्पादक यांचं मी परत म्हटलं व्हॅल्यू चेन जर सेट केली तर ती जी कॉस्ट आहे जर ग्राहक बिअर करू शकला तर असं जर एक कुठंतरी एक
प्लॅटफॉर्म तयार करता आला तर तो एक चांगला फायदा. म्हणजे खाणाऱ्यांनीच ते थोडं बिअर करायचं असं पण होऊ शकतं. सर, आता आपण जे काही टेक्नॉलॉजी चेंजेस म्हणतो आहे, हळूहळू काळ बदलत चाललेला आहे, रिक्वायरमेंट बदलत चाललेले आहे, या माध्यमातून निश्चितपणे एखादा जो जुना शेतकरी आहे त्याला अडॅप्ट करणं हे हवं वाटतं तेवढं सोपं नाहीये. पण आता नवीन पिढी प्रत्येकाच्या घरात आहे, नवीन मुलं प्रत्येकाच्या घरात आहे. या माध्यमातून टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा नव्या टाइप्स ऑफ फार्मिंग, आज आपण बघतो हायड्रोपोनिक फार्मिंग एक नवं टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगलं उत्पन्न मिळतंय. सेकंडली, आपण सोशल मीडियावर बघतो की काही मुलं घरामध्ये सॅफ्रन बनवत आहेत, ते चांगलं उत्पन्न मिळवत आहे. म्हणजे आणि हे सगळे मुलं जे आहेत ते IIT पास आउट्स आहेत, जे त्यांनी जॉब न करता ते शेतीकडे वळत आहेत. मग जर ते मुलं करू शकतात तर आपल्या शेतकऱ्यांचा मुलगा, आपला बळीराजाचा मुलगा हे करू शकणार नाही का? किंवा त्याने कोणत्या पद्धतीने शेतीकडे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन बघायला हवं असं तुम्हाला वाटतं? अतिशय महत्वाचा विषय असा आहे की येणाऱ्या काळात हे होणारच आहे. पण आज तुम्ही किती लवकर स्वीकारता आणि तुम्ही किती लवकर ते अडॉप्ट करता. जो कोणी हे सगळ्यात अगोदर स्वीकारेल, जो कोणी सगळ्यात अगोदर अडॉप्ट करेल, तो याच्यातला तो किंग असणार आहे, त्या याच्यातला राजा असणार आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्यातलं तुम्ही जसं IIT ह्याच्यात त्यांनी ते जाणलं, अरे ग्लोबल मार्केट कुठं चाललेलं आहे. आणि आज आपल्या लक्षात येत असेल की जगाच्या पातळीवर चायना आणि भारत हे दोनच देश असे आहेत की खूप मोठ्या प्रमाणात युवा शक्ती आहे. आणि ह्या युवा शक्तीच्या ह्याच्यावरच सगळा इतर वास्तविक आता युरोप आणि इतर देशामध्ये तो प्रश्न निर्माण झालाय. आणि येणाऱ्या काळामध्ये असा आहे की मग या पूर्ण ह्या जगाला पोषण देणारा मग कोण हे जेव्हा येईल त्यावेळेस भारत आणि चायना हे दोनच असणार आहेत. आणि त्यावेळेस फुटबॉल म्हणून हे जेव्हा आपल्या देशाकडे बघितलं जाईल आणि जगाला पोचणारा देश म्हणून जेव्हा पुढे येईल त्यावेळेस जगाकडे पैसे आहेत, जगाकडे कॅपॅसिटी आहे जास्त पैसे खर्च करण्याची, आणि त्यावेळेस त्याला ते पाहिजे ते मिळत नाहीये. ही परिस्थिती खूप दूर नाही राहिली, आता येणाऱ्या काळात आहे. म्हणून मला असं वाटतं की युवकांनी हा व्ह्यू आणि विजन ठेवून जर आलं तर निश्चितच ह्याच्यामध्ये यश आहे. मात्र त्यांना परत वाडवडिलांनी जशी केली उपजीविकेची शेती तसं करून नाही चालणार. मगाशी तुम्ही हायड्रोपोनिक असेल, प्रिसिजन फार्मिंग असेल, ह्याच्यात येणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर सुरुवातीला त्याला जो त्याच्या शेतीमध्ये टाकावं लागणार आहे त्याला मात्र शासनानं थोडं काहीतरी सपोर्टिव्ह जर ठेवलं तर मग मला असं वाटतं युवक खूप चांगल्या पद्धतीनं पुढे येईल. शासनाच्या माध्यमातून सुद्धा कांदा चाळींच्या योजना झाल्या किंवा म्हणजे पणन खात्याच्या माध्यमातून सुद्धा भरपूर योजना आहेत. पाणी साठवण्यासाठी आपण त्यांना जलसंधारणाच्या योजना आहेत, शेततळ्यांच्या योजना आपल्या विविध आहेत. म्हणजे त्या माध्यमातून आपण ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण तरी सुद्धा अजून एक जे नैराश्य शेतकरी कुटुंबातील एका तरुणामध्ये आहे ते कुठेतरी कमी होत नाही असं मला जाणवतंय. ही थोडी ठीक आहे काळी बाजू आहे, परंतु त्याला एक सोनेरी किनारा आहे असं मला वाटतं. परवा माननीय कृषी मंत्री कोकाटे साहेबांनी नाशिक विभागातल्या शेतकऱ्यांची एक संवादाचा कार्यक्रम, आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की आता हे तो इतक्या समस्या मांडतील शेतकरी आणि इतकं त्या हे होईल की दुसरं तिसरं काही नाही, नुसत्या समस्या आणि अडचणी आणि तक्रारी होईल. परंतु सरप्राईज सांगतो 5 ते 10% वेळ हा तक्रारी आणि समस्यावर गेला. 90 ते 95% वेळ तिथला शेतकरी इतका ठामपणे सांगत होता की नाही हे करू शकतो आपण, फक्त शासनाने हे थोडं असं करा, थोडंसं करा. म्हणजे इतकी पॉझिटिव्हिटी ती पाहिली. फक्त काय झालेलं आहे याचं आपण ह्या चांगल्या गटाचं चांगल्या कल्चरचं आपण प्रसिद्धीला कमी पडलो. मला असं वाटतं की असे अनेक गावात आहेत लोक, त्यांना फक्त एक आहे की त्यांना सोनेरी किनारा दाखवायला तो खूप चांगल्या पद्धतीने. मला असं वाटतं हा मानसिकतेचा प्रश्न आहे, हा काही दुसऱ्या कशा. आणि सर ऍट दी एंड तुम्ही बिझनेस जरी उभा केला, जसं मी लास्ट टाइम पण म्हटलं होते, तुम्हाला कोणत्याही सेक्टरमध्ये रिस्क फॅक्टर आहेच. ऍट दी एंड रिस्क फॅक्टर सगळीकडे, लॉसेस तुम्हाला सगळीकडे होणारे, प्रॉफिट व्हायचे असेल तर सगळीकडे होणारे, कष्ट सगळीकडे सारखे टाकायचे. सो ऍट दी एंड तुम्हाला काय करायचंय याच्यावरतीच सगळं. थोडं म्हणजे स्मार्ट शेती जर केली तर खूपच त्याला म्हणजे चांगलं. सर तुम्ही खूप वेळापासून स्मार्ट शेती म्हणताय, तर आम्हाला थोडं ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करा स्मार्ट शेती म्हणजे काय. मला असं वाटतं स्मार्ट शेती
म्हणजे शेतीची कार्यपद्धती किंवा शेती हा व्यवसाय म्हणून पाहणं, व्यवसाय म्हणून पाहत असताना प्रत्येक गोष्ट प्रिसाइज किंवा प्रिसिजन पद्धतीने करणं, म्हणजे त्याला एक एसओपीज म्हणतो ना, एखाद्या ह्याच्यामध्ये एसओपीज असतात, ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असतात. ह्या प्रत्येक व्यवसायात एसओपीज असतात. आपल्याकडे त्या एसओपी जर मी माझ्या शेतावर फॉलो केल्या की मला एक क्रॉप घ्यायचा आहे, तर माझी एसओपी माझी सेट असली पाहिजे. आणि त्या एसओपी साठी लागणारं मला जे काही टेक्नॉलॉजिकली किंवा इनपुट, म्हणजे ज्याला निविष्ठा, खतं, बियाणे, ह्या सगळ्याचा मी एक माझी एसओपी सेट करून दिली आणि त्या पद्धतीनं मी माझी शेती जर केली, तर मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं स्मार्ट शेती होईल. मग ह्या स्मार्ट शेतीचा पार्ट असा येईल की मी मगाशी सुरुवातीला म्हटले, आता मातीमध्ये काय आहे ही आज त्याचे ऍप आलेले आहेत, तेच तुम्हाला सांगतायत. पाण्यामध्ये काय आहे ते सांगतायत. इव्हन तुमचं पीक सांगतंय तुम्हाला की मला पाणी कधी पाहिजे, मला खत कधी पाहिजे, हेही सांगतंय. आणि कीड आणि रोगाचा फोरकास्ट देखील मला करता येतो की आता हे वातावरण असं झालेलं आहे की मग येणाऱ्या काळामध्ये हे कीड रोग येण्याची शक्यता नाकारत आहे. हा सगळा जो विषय हा स्कॅटर्ड वेगवेगळ्या क्लाउडवर आहे किंवा वेगवेगळ्या मीडियावर आहे किंवा वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये आहे. तो कुठंतरी मी गॅदर करणार, तुम्ही माझ्या शेतीला तो एक माझ्या एसओपी मध्ये जागोजागी तो सेट करणार आणि त्या पद्धतीने ती शेती करणार. मग मी माझी हायड्रोपोनिक असो किंवा ओपन प्लॉटचा कांद्याचं शेती असो, त्या ह्याच्यामध्ये मी तेवढ्या स्मार्ट पद्धतीने जर मी केली, मग त्याच्यामध्ये एआय पण आलं, त्याच्यामध्ये मग तुमचं मेकॅनायझेशन पण आलं, त्यामध्ये सुद्धा ऑटोमेशन पण आलं. या सगळ्या गोष्टीचा हा पार्ट, हा मला असं वाटतं की याला स्मार्ट शेती असं कॉन्सेप्ट. बरोबर आहे, कारण की म्हणजे कमी एनर्जी मध्ये जास्त आउटपुट काढणं जे म्हणतो आपण, ते त्याच्याकडे आपल्याला वळायला हवं. एखादा रोग आल्यानंतर मी 4 फवारण्या करण्यापेक्षा मला हे कळलं की हे वातावरण आहे, हे टेम्परेचर आहे आणि ही ह्युमिडिटी आहे, आणि हे टेम्परेचर आणि ही ह्युमिडिटी एखाद्या रोगाला फेवरेबल आहे, ते रोग येऊ शकते उद्या, हे जर मला अगोदरच कळलं, म्हणजे आपण जसं ना शिंक आले की लगेच आपण काहीतरी घेतो, म्हणजे पुढे आपल्याला जास्त ऍडमिट होणे इतपत जायची गरज नाही, असा तो कॉन्सेप्ट थोडक्यात मला वाटतं. सर, मग तुम्हाला असं वाटतं का की अजूनही जे आपण म्हणतो ट्रेडिशनल फार्मिंग किंवा जसं आपण एखादा बिझनेस सुरू केलं, आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करत जातो, बरोबर, तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट कराल तेवढं तुम्हाला आउटपुट मिळत जातं, बरोबर. तर फार्मिंग एक असं क्षेत्र आहे, जसं तुम्ही म्हणताय शेतीला आपण एका व्यवसाय दृष्टिकोनाने बघायला हवं. ते करत असताना शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये थोडं इन्व्हेस्ट करून थोडं टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स झाले तर निश्चितपणे त्यांचं उत्पन्नही वाढेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल, असं तुम्हाला वाटतं? हो, नक्की. परंतु काही गोष्टी अशा आहेत, शेतकऱ्यांनी स्वतःच इन्व्हेस्ट करणं, त्याला स्वतःचा काही पैसा टाकणं, श्रम टाकणं, वेळ देणं, हा एक भाग आहेच आहे. पण त्याच्याही बरोबर मला असं वाटतं की तो सतत डोळे उघडून ठेवून मला ह्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये मला काही टेक्नॉलॉजीज किंवा काही उदाहरणं आहेत की ती उदाहरणं ऑलरेडी बिना पैशाची फक्त स्मार्टली मी करू शकतो, हे सुद्धा आहे. म्हणजे ह्याला प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो असं नाही, ती गोष्ट त्या ठिकाणून ती फक्त प्रॉपर आपण अभ्यासणं आणि ते अभ्यासून आपण आपला अवलंब करणं हे होऊ शकतं. आणि याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ना की आपण इन्क्युबेटर्स असतात, म्हणजे आपण स्टार्टअप्सला इन्क्युबेटर्स हे केलेले असतात, म्हणजे त्यांना काय की काही गोष्टी त्याला स्वतःच ऑफिस सेटअप करता येत नाही, खूप मोठे हे करता येत नाही, मग त्याला काय इन्क्युबेटर्स दिले जातात, तिथं तो करतो. तसंही येणाऱ्या काळामध्ये शासन त्या अँगलनी पण विचार करू शकतं की बाबा नाही, आम्ही तुम्हाला एक काही डाटा, काही ऍप किंवा काही गोष्टी ह्या तुम्हाला रेडीली अवेलेबल करून देऊ, फक्त वापर मात्र तुम्हाला करायचा आहे. बरोबर आहे, आपण ऍप शासनाच्या माध्यमातून त्यांना प्रोव्हाइड करू शकतो, फ्री ऑफ कॉस्ट, बेसिक मिनिमम कॉस्ट मधनं, ज्या माध्यमातून ते निश्चितपणे किंवा ते एक एक्झाम्पल बेस्ड किंवा एक्सपेरिमेंटल बेस्ड एक सेक्शन ऑफ फार्मिंग करू शकतात, ज्याच्यामध्ये ते एक्सपेरिमेंट, बरोबर, की काय करता येईल त्याच्यामध्ये नवं. सर, एक कॉन्सेप्ट आहे फार्म टू फोर्क. हा कॉन्सेप्ट खूप दिवसांपासून आपण ऐकतो, पण तुम्ही याला थोडं आम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकाल? फार्म टू फोर्क हा कॉन्सेप्ट असा आहे की जो उत्पादन घेतोय, त्या उत्पादन घेतलेल्या पासून, उदाहरणार्थ एक टोमॅटो घेतोय, तो टोमॅटो
डायनिंग टेबलवर जो फोर्कनी खातोय तो टोमॅटो, त्याचे पदार्थ, तिथपर्यंतची जी काही त्याचा प्रवास आहे त्या टोमॅटोचा, तो फार्म टू फोर्क प्रवास आहे. मग त्याच्यामध्ये काय की तो टोमॅटो मी कसा तयार करणार, त्याच्यासाठी मला काय काय शेती पद्धती राहावं लागणार, मग ती तयार झालेला टोमॅटो मी कसा काढून कसा त्याच्यावर मी प्रायमरी प्रक्रिया करणार, मी तो मार्केटला घेऊन जाणार आणि मार्केटमधून तो वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यावरून तो प्रत्यक्ष गृहिणीच्या हातात पडणार आणि गृहिणीनं त्याचं ते कुकिंग करून तो त्या डायनिंग टेबलवर त्या फोर्कवर कसा जाणार, ही जी पूर्ण प्रवास आहे त्याला फार्म टू फोर्क असं एक ढोबळ मानानं सरळ सरळ अर्थ आपण केला. पण ह्याचा मूळ खरा अर्थ, ह्याच्या मागचा अर्थ असा आहे की मला ही सगळी चेन आहे ना, ही सगळी चेन मला डेव्हलप करायची आहे. आणि हे चेन डेव्हलप करताना मला ती तुकड्या तुकड्यात नाही करायची. मग मला त्या फोर्कला जे टोमॅटो खाणारा जो आहे किंवा जो खाद्यपदार्थ खातोय तो त्याला कसला खाद्यपदार्थ आवडतो आहे तो मी पहिल्यांदा पाहणार. मग त्याला त्या क्वालिटीचा खाद्यपदार्थ जर मला तिथपर्यंत पोहोचवायचा असेल आणि तो वर्षभरात कधी कधी त्याला लागणार, मग त्याचा मी कंटिन्युअस सप्लाय, त्याची जी क्वालिटी, त्याला असलेली चव वगैरे ही सगळी, आणि ती मला कशी आणि तो मला फ्रेशली पाठवण्यासाठी किती कमी वेळात मी त्याच्याकडे घेऊन जाणार, आणि ते वर्षभर कंटिन्यू ठेवायचं असेल तर मला तो घालून कुठल्या कुठल्या फार्मवरनं ती शेतकऱ्याकडनं मला ते घेणार. म्हणून याला अजून एक म्हटलं जातं की ही व्हॅल्यू चेन अशी आहे की फार्म टू फोर्क बरोबरच स्पोक अँड हब युनिट म्हणतात त्याला. स्पोक अँड हब युनिट. स्पोक म्हणजे आपण सायकलचे जे स्पोक्स असतात आणि सेंटरला हब असतं. हब इज अ डायनिंग टेबल आणि स्पोक्स आर द डिफरंट फार्म्स. आणि तो स्पोक टू हब हे करण्यासाठीची याला म्हणतात ही व्हॅल्यू चेन. ही व्हॅल्यू चेन डेव्हलप करणं याच्यात. मग ह्या व्हॅल्यू चेन मध्ये कोण येतं? त्या शेतकऱ्याला देणारा बियाणं देणारा माणूस, त्या शेतकऱ्याला देणारा खतं देणारा माणूस, त्याला औषधं देणारा माणूस, त्याला टेक्नॉलॉजी सांगणारा माणूस, त्याला वेदर डाटा देणारा माणूस, त्याला ह्या बाकी सगळ्या गोष्टीचा पावसाचा माहिती देणारा माणूस, या सगळ्या गोष्टीचा त्याच्यात भाग येतो. तो स्वतः करणारा काम करणारा माणूस, तिथला मजूर, आणि त्यापासून कधी मला हार्वेस्ट करायचा आहे, कुठल्या स्टेजला हार्वेस्ट करायचा आहे हे इंटरव्हेन्शन करणारा टेक्निकल इंटरव्हेनर, आणि तो हार्वेस्टिंग केल्यानंतर तो ट्रान्सपोर्ट करणारा, प्रायमरी प्रोसेस करून मला त्याचं प्रोसेसिंगला घेऊन जाणारा, मग तो प्रोसेसर, तो ट्रान्सपोर्टर, तो ह्या सगळ्या गोष्टीची एक चेन डेव्हलप करायची. आणि ही चेन डेव्हलप करण्याकरता कोणीतरी एक त्याच्यामध्ये एक सूत्रधार असला पाहिजे. आणि हा फार्म टू फोर्क कल्पना पुढे आली आणि त्यातून आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीज आपण तयार केल्या, FPOs आणि FPCs. आणि ही FPCs काय करते? हे सगळं फार्म टू फोर्क करण्याचा हा कन्सेप्ट राबवते आणि ह्या FPCs तशा पुढे येत आहेत. ओके सर, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या बाबतीत थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकता की त्यांचा रोल कसा राहतो, किंवा ह्या व्हॅल्यू चेन मध्ये, या तुमच्या फार्म टू फोर्कच्या प्रवासामध्ये त्यांचं एक्झॅक्टली कॉन्ट्रीब्युशन किती राहतं आणि किती इम्पॉर्टंट आहे? आतापर्यंत काय व्हायचं, FPCच्या अगोदर दुकानदार विक्रेता त्याची विक्री करायचा, खतं बियाणं औषध तो वेगवेगळ्या ठिकाणून आणायचा, शेतकरी त्याचं उत्पादन घ्यायचा आणि तो कुठल्या तरी एखाद्या आडत्याला किंवा कुठल्या तरी विक्रेत्याला तो त्याचा माल विकायचा. तो आडत्या कुठल्या तरी अजून दुसऱ्या सुपर स्टॉकिस्टला द्यायचा, तो सुपर स्टॉकिस्ट तो सगळं ऍग्रिगेट करायचा, तो ऍग्रिगेटर व्हायचा, तो परत वेगळाच त्याचा त्या टप्प्यावर तो काम त्याचा रोल बजावायचा, परत नंतर त्याचा संबंध नाहीये, अशा पद्धतीने यायचा. आणि मग नंतर प्रोसेसर, मग प्रोसेसर त्याच्याकडे माल टाकला की तो त्याचा विषय संपला. मग त्या प्रोसेसरनं त्याचा प्रोडक्ट तयार केला, त्यांनी त्या विक्रेत्याकडे मॉलमध्ये ठेवला, त्याचा विषय संपला. असा हा सगळा वेगवेगळा आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये त्याचा प्रॉफिट काढून घेत होता. आता त्याचा परिणाम असा होत होता की मॅक्झिमम प्रॉफिट ह्या वरच्या चेनला जायचा आणि तो प्रोड्युसरला तो मॅक्झिमम प्रॉफिट मिळत नाही, मग तो मिनिमम प्रॉफिट मिळाला. हे जेव्हा व्हॅल्यू चेन डेव्हलप करायची वेळ आली, मग आपण ह्यातल्या कुठल्या गोष्टी शेतकरी म्हणून किंवा शेतकऱ्याचा ग्रुप म्हणून मी करू शकतो. मग असा कन्सेप्ट आला की आपण 20-25 जण एकत्र येऊ, आपण एक कंपनी स्थापन करू आणि आपण सगळ्यांनी एक कॉमन हे करू की ह्याच्यातला सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड आपणच का डायरेक्ट
उत्पादकाकडनं खरेदी करू का डीलरकडनं करू, डीलर त्याच्यात मार्जिन तो घेतोय, तो मार्जिन कशाला दे, आपणच घेऊ डायरेक्ट उत्पादकाकडनं. मग नंतर ट्रान्सपोर्टर किंवा आडत्याला कशाला विकायचा, आपण तो डायरेक्ट प्रोसेसर कोण आहे त्याला शोधू आणि त्याला पोहोचवण्याची व्यवस्था करू. मग त्याच्याकडे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आपण कंपनी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तयार करू. म्हणून ही सगळी व्हॅल्यू चेन शेतकऱ्यांनी एकट्याने हातात घेऊ शकला नसतं, कारण त्याला खूप मोठं फंड्स लागले असते. म्हणून कंपनीज तयार केली आणि कंपनीने एकत्र येऊन त्याचं शेअर त्याच्यात टाकला आणि त्या टप्प्यावर त्याने तिथे इन्व्हेस्ट केली. नुसतं उत्पादनामध्ये प्रोडक्शन घेण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत करत होता, तो आता सगळ्या ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हेस्ट करायला लागला आणि त्यातून ही कंपनी ऍज सच ही डेव्हलप झाली. त्यामुळं जो प्रत्येक टप्प्यावर दुसरा प्रॉफिट घेत होता तो प्रॉफिट शेतकऱ्याला मॅक्झिमम येत गेला. म्हणून तो एफपीसी त्या चांगल्या पुढे आला आणि खूप चांगला कन्सेप्ट आणि तो सक्सेसफुल कन्सेप्ट आहे. आपण एफपीसीला शासनाच्या माध्यमातून काही योजना त्यांच्यासाठी लागू आहेत, त्या माध्यमातून काही ठराविक अशा तुम्हाला काही जाणवतात की ज्या आपण अनुदानाच्या बेसिसवरती एफपीसीला देतोय आणि त्याचा खूप बेनिफिशियल रिझल्ट आलेले आहेत? यस, याच्यामध्ये जागतिक बँकेच्या मदतीनं स्मार्ट योजना आपण कृषी विभागात आपण राबवतोय. ह्या योजनेचा कन्सेप्ट हाच आहे की पहिल्यांदा शेतकऱ्यांनी एकत्र करा, त्याची कंपनी फॉर्म करा. कंपनी फॉर्म करताना मग कंपनी सीए, त्याचं अकाउंटिंग हे सगळं करण्यासाठी तो शेतकरी त्याला माहित नाही, म्हणून त्याला गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करतं की तू असं रेकॉर्ड किपिंग, बुक किपिंग हे कर, त्याला आम्ही त्या टप्प्यावर तुला सपोर्ट करू. एका टप्प्यावर तू आला तुम्ही त्या टप्प्यावर मग तुला ही सगळी व्हॅल्यू चेन तुला कुठली डेव्हलप करायची त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करतो, प्रोजेक्ट रिपोर्ट करतो. तो प्रोजेक्ट रिपोर्ट केल्यानंतर उद्या ते बँकेला जायचं असेल तर बँकेला गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करतं की गव्हर्नमेंट त्या बँकांना सांगते यस आम्ही त्याला व्हॅलिडेट केलेला आहे, तुम्ही तो कन्सिडर करा. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर या योजनेच्या माध्यमातून त्या एफपीसींना सपोर्ट केला जातो. ही स्मार्ट योजना ही राज्यात आहे आणि खरं सांगायचं झालं तर यामध्ये नाशिक आणि पुणे या 2 जिल्ह्यातल्या एफपीसीनी खूप चांगलं सेट होत आहेत, खूप चांगलं पुढे येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याचा खूप मोठा आपल्याला इम्पॅक्ट याच्यावर दिसेल. म्हणून आता बघा शेतकऱ्याला सुद्धा सुरुवातीला एफपीसी काय, कंपनी काय, तो जरा थोडा हे होता. आता साधा शेतकरी सुद्धा हा एफपीसी या विषयावर बोलायला लागलेला आहे. त्यामुळं आणि शासन याला सपोर्ट करतंय आणि इन्फ्रा डेव्हलप. आता मला जर आता एखादा कांदा आहे, आता कांद्याला आपण पूर्वी फक्त 25 टन त्याच्या फार्मवरच कांदा चाळीसाठी अनुदान देत होतो, पण आता एक कंपनी आहे, कंपनीच्या 100 शेतकऱ्याचा एकत्रित यायला कांदा साठवणी करण्यासाठी 2000 टन 3000 टनाची कांदा चाळी लागतील. मग त्या कशा द्यायच्या? मग ह्या योजनेत आपण 65% सबसिडी आपण त्याला सपोर्ट करतोय. म्हणजे एकदा खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक त्याच्याजवळ झाला तर त्याच्याकडं बार्गेनिंग पॉवर आली आणि त्याला कंटिन्युअस सप्लाय करण्याचाही पुढच्या चेनला ती त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो की नाही मी माझ्याकडे 5000 टन कांदा आहे, म्हणजे मी पुढच्या वर्षभर मी ह्या पुढच्या माणसाला मी करू शकतो. त्याच्यावर तो बार्गेनिंग पॉवर आणि याला सबसिडी शासन देत आहे. हे खूप त्यामुळं चांगलं झालं. सर मला एखादं एक एक्झाम्पल किंवा एक सुंदर असं समाजातील उदाहरण तुम्हाला देता येईल एफपीसीच्या संदर्भात ज्याने अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे? एक मी आता नुकतंच एक व्हिजिट दिलेली आहे, ते धुळे जिल्ह्यातलं लामखाणी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये तिथं खूप मोठ्या प्रमाणात मका पिकवला जायचा आणि त्या मक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना काय आहे की मक्याचे कॉब्स करायचे, मक्याचं तो धान्य हे करायचं आणि मार्केटला विकायचं. त्यातल्या एका शेतकऱ्यांनी सहज मुंबईत गेला आणि त्यांनी पाहिलं तबेल्या ज्या आहेत मुंबईच्या सगळे दूध द्याय ते तबेल्यातनं जातं आणि त्या तबेल्यातल्या त्या म्हशींना हिरवा चारा मिळत नाही. म्हणून त्यांनी एक पाहिलं की त्यांना हिरवा चाऱ्याची खूप गरज आहे आणि एवढा मोठा हिरवा चारा इतक्या ट्रान्सपोर्ट करायचा विषयही होता. म्हणून त्यांनी एक मूर घास जो त्यांनी पाहिला तर मूर घासाचं एक प्रोजेक्ट जर टाकला, कारण मी तर मका तर घेतोच आहे आणि त्याचं जे हे आहे मक्याचे झाड आहे ताट आहे ते जर मी क्रश केलं आणि त्याचा मुरघास तयार केला तर मला ते मुंबईला तबेल्यामध्ये विकता येईल. मग त्यांनी असा विचार केला की मग आपण ह्याचे हे करू. मग ते शेतकरी एकत्र आले, त्यांनी एफपीसी स्थापन केली आणि त्या एफपीसीनी ह्या मूर घासाचं एक युनिट हे केलं
आणि युनिट उभारायचं ठरवलं. खूप इम्पोर्ट केली मशिनरी, कारण त्याच्यामध्ये बेल्स तयार केल्या त्या, आणि त्या बेल्स त्या मुरघासाच्या तयार करून त्या तबेल्याला विकायला केलं. सुरुवातीला खूप चांगलं त्यांचं हे झालं, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत ते घ्यायचा ना, सप्टेंबरच्या पुढं डिसेंबर पर्यंत ते मका तयार व्हायचा आणि ते करायचा. ते त्यांना खूप आवडला, त्याचं खूप चांगलं झालं. मग त्यांनी फक्त एकच सांगितलं, तुम्ही आम्हाला 4 महिन्यासाठी देऊन काय उपयोग आहे, तुम्ही आम्हाला वर्षभर देऊ शकताय का? मग त्यांनी विचार केला, अरे हा यार, आपण फक्त 4 महिन्यासाठीच करतोय. मग त्यांनी असंच केलं की आज तुझ्याकडं जून महिन्यात तू पेरणी करायची, तू जुलैमध्ये करायची, असं इयर राऊंड ते पेरणी करतात आणि प्रत्येकाला एक रोटेशन ते येतं आणि त्या पद्धतीने ते बेल्स ते जातात. इतका चांगला सेट झाला. ते सेट झाल्यानंतर मग त्यांच्या असं लक्षात आलं की सहज ट्रान्सपोर्ट करताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज, आता मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, त्या इंडस्ट्रीजला आता कार्बन क्रेडिट हा विषय आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय की कार्बन इमिशन कमी करण्याबाबत सगळ्यावर आता त्यांनी बाइंडिंग बंधन घातलेलं आहे. मग कार्बन कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेट्रोलियम, आणि ते त्याचं हे कमी झालं पाहिजे, त्याच्यातून इमिशन जास्त कमी झालं. मग काय करता येईल? मग त्यांनी केलं, आपण कपाशी घेतो आहे, आपण तूर घेतोय, आणि त्याच्या काढल्यानंतर तुराट्या आणि पराठ्या ह्या ज्या काय वेस्ट जातं, त्याचं आपण जर ब्रिकेट्स तयार केल्या आणि त्या ब्रिकेट्स जर आपण त्या इंडस्ट्रीजला दिल्या तर त्यांना कार्बन क्रेडिटही मिळतंय आणि त्यांना जी डिपेंडन्सी पेट्रोलियम प्रोडक्ट असते ती नॅचरल प्रोडक्टवर मिळते. त्यांनी लगेच तो सेटअप ही केला आणि ते सेटअपही सुरू करून दिला. आणि त्याच्यासाठी वेगळं काहीच करावं लागणार. त्यांच्याकडे ते स्वतः कपाशी घेतायत, स्वतः ते तूर घेतायत. ते फक्त सगळं गेल्यानंतर त्याचा सगळं भुगा करायचा, त्याचं ब्रिकेट्स करायच्या आणि विकायच्या. अशा पद्धतीची ती एफपीसी खूप चांगल्या पद्धतीने पुढे आले. काय आहे की आता जस्ट त्यांचं हे सेकंड इयर आहे. ते म्हणतात की आतापर्यंत जेवढा काय आम्ही नफा मिळवला तो सगळा इन्व्हेस्टच करत चाललेला आहे. मग एका टप्प्यानंतर आम्हाला कळेल की आम्हाला रिटर्न्स काय मिळाले. आमचं कंपनीचं व्हॅल्युएशन वाढत चाललंय. बरोबर. मी सुरुवातीला माझी कंपनी 50 लाखाची होती, आज माझं व्हॅल्युएशन 13 कोटीवर गेलेलं आहे. म्हणजे मात्र माझ्या हातात काय राहिलं, आमच्या ठेवायला गेले की आता 13 कोटीची कंपनी झाली, पण हातात तेवढं पडलं नाही. तर हा विषय आलेला आहे. परंतु अजून एका वर्षांनी मला असं वाटतं ते चांगल्या पद्धतीने येईल. 2-3 वर्ष सेट झाले की त्यांना त्यांचा प्रॉफिट हे करता येते. वाव, अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि शेतकऱ्यांनी याच्याकडनं काहीतरी चांगला बोध घेऊन काहीतरी, कारण की प्रत्येक भागातलं प्रोडक्शन वेगळं आहे, प्रत्येक भागातली रिक्वायरमेंट वेगळी आहे, रॉ मटेरियल्स वेगळे आहे, वेस्ट प्रोडक्ट्स वेगळे आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे त्याच्यावरती जर आपण, आणि असंही नाही की आपण कुठलं काही एक्झॉटिक पीक आणा म्हणतोय, स्ट्रॉबेरी घ्या, ब्ल्यूबेरी घ्या, असंही नाही म्हणत आहे. तुम्ही जे करताय तेच हे करा. अजून एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातलंच आहे, एक ऑर्गॅनिक कॉटन हा प्रकार. मग अशा ऑर्गॅनिकचा विषय झाला. स्वित्झर्लंडची एक कंपनी आहे रायका नावाची. ओके. ती युरोप आणि वेस्टर्न कंट्रीज मध्ये ऑर्गॅनिकली ग्रोन कॉटन पासूनचेच क्लोदिंग तयार करते. आणि ते क्लोदिंग ते मोठ्या प्रमाणात त्या ब्रँडला इतका हे आहे, तर त्याच्यासाठी लागणारा कॉटन हा ऑर्गॅनिक पाहिजे. मग ऑर्गॅनिक सर्टिफाईड कॉटन पाहिजे. त्यांनी जगभरात शोध केली, फार कमी वेळ. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, मागणी 100 बेल्सची आहे. उदाहरण जर झालं तर 2 लाख बेल्सची आहे, आणि आपण फक्त 2000 बेल्स, त्या बेल्सच्या स्वरूपात म्हणतात त्याला, तेवढेच आपण प्रोव्हाइड करू शकतोय. म्हणजे 10% डिमांडच्या ऑर्गॅनिक कॉटन आज आपण एक्सपोर्ट करतो आहे. त्याला मात्र मगाशी सांगितलं ते सर्टिफिकेट लागते. आणि ती एक एफपीसी, धुळ्यामधल्या शेतकऱ्यांची एफपीसी ती काम करते आहे. आणि त्या आज स्वित्झर्लंडला तिथला कापूस जातोय. मग इथून ते शेतकरी, ते परत स्पोक आणि हब मॉडेल आहे ते सगळं एकत्र होतंय. कसारावत म्हणून त्या सेंद्रियाच्या जवळ ते युनिट आहे, ते देखील ऑर्गॅनिकली पूर्णतः सर्टिफाईड करून घेतलेलं आहे. स्वित्झर्लंडची कंपनी त्याच्यात इन्व्हेस्ट केलेली आहे. आज ते तिथं येऊन जिनिंग होतं, प्रेसिंग होतं, तिथं त्याचे बेल्स तयार होतात आणि ते एक्सपोर्ट होत आहे. असं आहे. फक्त याच्यात रिस्क काय आहे पाठीमाग, शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतंय ऑर्गॅनिकली करत असल्यामुळं. त्यामुळं इतर वेळे ठिकाणी त्याला जेव्हा 10 क्विंटल कापूस मिळतो, इथे त्याला 6 क्विंटल. त्याच्यामध्ये त्यांनी सपोर्ट केलेला आहे, 20% आम्ही एक्स्ट्रा. पण ते जरी 6 क्विंटल बनत असेल, पण त्याची रेट त्यांना 10 पेक्षा जास्त मिळतोय, बिकॉज इट्स ऑर्गॅनिक. आणि कॉस्ट कमी झालेली आहे. कॉस्ट कमी झालेली आहे.
म्हणजे ऍट दी एंड आणि तुम्हाला ही एक एफपीसी काम करते. वाव, मस्त. म्हणजे तुमचं मार्केट मधला जो गॅप आहे, रिक्वायरमेंट, Yes. मार्केट रिक्वायरमेंट काय आहे आणि आपण प्रोव्हाइड काय करायला हवं याचा पण एक म्हणजे survey मी कुठेतरी माझ्या होता. बिझनेस मधला जो कोणी माझा प्रॉफिट घेऊन जाणारा जो एक्सटर्नल फोर्सेस आहेत ते मी कमी करतोय आणि ते Right. तो प्रत्येक गोष्ट मी कशी करता येईल हम्म. या अँगलनी ते काम करतायत. सर, काही दिवसांपासून एक खूप महत्वाचा शब्द प्रत्येक शेतकऱ्याच्या कानावर पडतो आहे, तो म्हणजे ऍग्रीस्टॅक. त्या ऍग्रीस्टॅकच्या संदर्भात तुम्ही आम्हाला थोडी डिटेल माहिती देऊ शकता की एक्झॅक्टली काय आहे ऍग्रीस्टॅक आणि शेतकऱ्यांना तो कसा बेनिफिशियल राहणार आहे? आपल्याला आधार कार्ड माहित आहे. येस. भारतात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण एक नंबर दिलेला आहे 10 आकडी, बरोबर. त्याला आधार नंबर आहे. म्हणजे तो नंबर म्हणजे ती व्यक्ती युनिक आयडी आहे, Identification युनिक code. आयडी आहे. हा युनिक आयडीचा कन्सेप्ट इतका सक्सेसफुल झाला. आज आपल्याला माहिती आहे जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्याच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर युनिक आयडी प्रत्येक नागरिकाला दिलेला एकही देश नाहीये. आणि त्याचे फायदे आपण बघतोय. युपीआय असेल, वेगवेगळ्या माध्यमातून योजनेशी त्याला कनेक्ट करता येतं आणि शेतकऱ्यांना, आपल्या या नागरिकांना आपण शासनाला कनेक्ट ठेवता येतं. येस. सेम कन्सेप्ट या ऍग्रीस्टॅक प्रकल्पामध्ये आलेला आहे. ओके. याच्यामध्ये काय आहे की मी एक शेतकरी आहे. माझी शेती सिन्नर तालुक्यातल्या दापूरला 2 एकर आहे, दोडीला माझी 2 एकर आहे आणि मुळेगावच्या तिथं माझी 2 एकर आहे. अशी वेगवेगळ्या ठिकाणी माझी शेती आहे, पण मी शेतकरी एक आहे. तर मी हा शेतकरी म्हणून पहिल्यांदा मी खातेदार, जो आपण 7/12 माझ्या नावाने निघतो, तर मला शेतकरी म्हणून माझा एक युनिक आयडी असेल. ओके. त्या युनिक आयडीला माझी जिथं जिथं शेती आहे त्या शेतीला पण मग एक आयडी देणार मी. ओके. म्हणजे माझे मुळेगावची एक शेती, दापूरची एक शेती, दोडीची एक शेती, त्या प्रत्येकाला आयडी देणार आणि माझ्या ह्या आयडीला माझी जिथं जिथं शेती आहे त्याचा मी कनेक्ट करणार. म्हणजे माझा तो नंबर टाकला की माझ्या ह्या 4-5 ठिकाणी जिथं कुठे शेती आहे तिथं मला म्हणजे कळणार. ते म्हणजे फार्मर आयडी, फार्म आयडी आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मग असं आहे की हे जेव्हा मला तयार होईल त्यावेळेस मी शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देणार. ओके. आणि त्याला मी म्हणणार तू तुझ्या आयडीवरनं तू तुझ्या शेतामध्ये काय पिकवतोय त्याची तू फक्त नोंद करत जा. ओके. आणि ही नोंद केल्यानंतर रिअल टाइम डाटा मिळेल. येस. आणि हा रिअल टाइम डाटा काय आज कळत नाही की आज नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटो किती शेतकरी घेत आहेत, किती एकरावर घेत आहे, तसा तो टोमॅटो कधी मार्केटला येतोय आणि तो कधी त्याचं हे होतोय आणि दुसऱ्या बाजूला डिमांड काय आहे. म्हणजे हा गॅप कुठंतरी डिमांड आणि सप्लाय हा गॅप आपल्याला बॅक करतात, कारण बिकॉज ऑफ आपल्याला त्याची माहितीच माहिती नाहीये कुठून घेतला. जर ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी जर ही माहिती भरली तर आपल्याला शेतकऱ्याला अशी एक सिच्युएशन आपल्याला माहिती सांगता येऊ शकते. आज नाशिक जिल्ह्यामध्ये ऍज ऑन टुडे 20,000 शेतकऱ्यांकडे टोमॅटोचे पीक आहे. हे यांनी या वेळेस लावलेलं आहे. म्हणजे ह्या याच्यातनं सरासरी तुम्हाला पुढच्या महिन्यात एवढे टोमॅटो येणार आहे, बरोबर, एप्रिल मध्ये एवढे येणार आहे. आणि मग ह्याचा फायदा असा होईल की आपल्याला उद्या शेतकऱ्याला सांगता येईल, अरे तू आता मे महिन्यात जर कुणी लागवत असेल टोमॅटो, त्याला म्हणता येईल अरे तू टोमॅटो लावू नको बरं का, कारण इतके ऑलरेडी टोमॅटो झालेले आहेत की तू जेव्हा लावला मे महिन्यामध्ये त्यावेळेस तुला जेव्हा विकायला येईल त्यावेळेस तुझा भाव पडलेले असणार आहे. त्यामुळं त्याला रिअल टाइम डाटा कळेल की मग कळेल मग टोमॅटो नको. कारण मला इन्फॉर्मेशन काय सांगते, मी आज जर टोमॅटो लावला तर माझा मे महिन्यात येणार आहे त्यावेळेस इतकं मार्केट पडलेलं असणार आहे की माझा माल माती बोलवायला, मग दुसरं कुठलं, मग त्याला सगळी इन्फॉर्मेशन तिथं असणार आहे की मग मी वांगी लावाई का मी दुसरं कोबी लावेल, ऑल्टरनेट क्रॉप लावू, मग त्याला सगळा डाटा अवेलेबल होणार आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याला डिसिजन मेकिंग जो परत स्मार्ट शेतीचा विषय आहे आणि हा प्लॅटफॉर्म करण्याचं काम हे. आणखी पुढे जाऊन मला पीक विमा काढायचा आहे. आज मला पीक विमा काढायचा असेल तर मला त्या सीएससी सेंटरवर जा, माझा 7/12 घेऊन जा, माझा आधार कार्ड घेऊन जा आणि मग तिथं जाऊन मग मला ते थंब लावा आणि मग ते फॉर्म अपलोड करा, मग ते हेच 7/12 करा. ह्या सगळ्या गोष्टी मला 7/12 घ्यायचा म्हटलं ते ऑनलाईन उतारा काढायचं म्हटलं तर ते लवकर मिळत नाही. ह्या सिच्युएशनला तुम्हाला काहीही करायची गरज नाही, कारण तुमचा ऑलरेडी फार्म आयडी इटसेल्फ तुम्ही आहे, तुम्हाला जस्ट तुमचा फार्म आयडी आणि फार्मर आयडी टाकला की तुम्ही काय लावलेलं हे ऑलरेडी ती सिस्टीमला लोड असणार आहे.
तुम्ही कुठल्या फार्मवर आला ती फार्मही लोड असणार आहे. ते फार्म 2 एकराचा आहे की 20 एकराचा हे ऑलरेडी डिसाइडेड असणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त माझा फार्मर आयडी टाकायचा आहे, मला फार्म आयडी टाकायचा आहे, आपोआप एका क्लिकवर माझा विमा निघणार आहे. दुसरं, ह्याच्याशी मी आधार लिंक केल्यानंतर मला ते पैसे किती भरायचे आहेत ही सांगायची गरज नाही. मला फक्त आधार नंबर टाकला, माझ्या अकाउंट मधनं 100 रुपये माझा विम्याचा रक्कमही त्याच्यात जाणार आहे. मला तेही काही हे गरज नाही. उद्या मला ह्या सगळ्या गोष्टी, मला बँकेत कर्ज प्रकरण करायचं आहे, उद्या बँकेवाले ही कागद नाही, तुझ्या ह्या फाईलमध्ये हे नाही असं म्हणायची गरज नाही. त्याला फक्त मी जाणार, माझा हा फार्म आयडी आहे आणि तो फार्म आयडी टाकून बघा तुमच्या सिस्टीमला, माझा सगळा बायोडाटा तुम्हाला दिसेल. माझी शेती कुठं आहे, मी काय पिकवतोय, कधी पिकवतोय, कसं पिकवतोय, हे सगळं तुम्हाला दिसेल. तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे की यस की नो म्हणायचं आहे. इव्हन गव्हर्नमेंट ही सेट करणार आहे की कांदा पिकासाठी कर्ज देण्यासाठी तिची लिमिट 3 लाखाची आहे. त्याच्या मी तो नाही म्हणणार मी तुला 1 लाख दे, 3 लाखाची लिमिट सेट आहे ना, आपोआप ते तुला एका क्लिकवर ते लोन तुझं मंजूर आहे. म्हणजे त्यालाही करायची गरज नाही. म्हणजे हे सगळं पेपरलेस करण्याचा भूमिका आहे. आणि त्याच्या मोबाईलमध्ये घरी बसून त्याला बँकेत जाय, आपण जसं आता पैसे काढण्याकरता युपीआयवर एकमेकाला आपण ट्रान्झॅक्शन करतो, तसं घरी बसून मी योजनेचा लाभ घेणार आहे, घरी बसून मी विमा भरणार आहे, घरी बसून मी लोन ऍप्लिकेशन करणार आहे, घरी बसून मला कुठल्या मार्केटला मला घेऊन जायचं हे मला कळणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ऍग्रीस्टॅक प्रकल्प. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणून म्हटलं की हा जो स्मार्ट शेतीचा विषय आहे आणि आज आपण 2025 मध्ये बसलोय, त्याला जास्त वेळ लागणार नाही. टार्गेट 2028चा आहे गव्हर्नमेंटचं, की 2028ला हा सगळा आपल्याला करायचा आहे. म्हणजे 2030 साली जर एखादा तरुण शेतकरी किंवा कुठलाही शेतकरी करत असेल तर त्याला तो जमाना गेला की मी 7/12साठी कुठं तर सेतू केंद्रावर जा किंवा माझं पिकाची नोंद घेण्यासाठी तलाट्याच्या मागे जा, काय नथिंग टू डू विथ इट. वाव, म्हणजे एक सेंट्रलाइज सिस्टम जो आपण म्हणतोय सुरुवातीपासून, तो एक कॉन्सेप्ट इथे. आणि माझ्या मते जर ऍग्रीस्टॅकची योजना ज्या कॉन्सेप्टने डेव्हलप झाली आहे त्याच पद्धतीने जर इम्प्लिमेंट झाली तर शेतकऱ्यांसारखं सुखी, बळीराजासारखं सुखी दुसरं कोणी होणार नाही. कारण की जे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी आहे की आमच्या पिकाला हमी भाव मिळायला हवा किंवा आम्हाला जो लॉसेस होता ते शासनाने बेअर करायला हवे, ह्या गोष्टी कुठे ना कुठे बंद होऊन जातील. कारण की त्यांना एक टार्गेट राहील भविष्यात की मी हे पीक घेतलं तर मला एवढं आउटपुट मिळू शकतं, एवढे पैसे मिळू शकतात, आणि निश्चित पद्धतीने त्या पद्धतीने लागवड सुद्धा केली जाईल. बरोबर बरोबर. सर, आजच्या घडीला आपण बघतोय की एक सगळ्यात मोठा प्रश्न जो आपल्या बळीराजांना भेडसावतोय तो म्हणजे जे पेस्टिसाइड्स मध्ये लिंकिंग आजच्या घडीला चालू आहे, की तुम्हाला अमुक खत घ्यायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट त्याच्याबरोबर घ्यावीच लागेल आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ते पेस्टिसाइड किंवा ते औषध मिळणार नाही. हा जो प्रकार चाललाय हा फार मोठ्या प्रमाणात चाललाय. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर आपण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून कसं कंट्रोल आणू शकतो आणि कंपनीजला किंवा पेस्टिसाइडच्या विक्रेत्यांवरती आपण ते बंधनं कसे घालू शकतो? या विषयाच्या बाबतीमध्ये 15 दिवसापूर्वी मंत्रालयात माननीय कृषी मंत्री महोदयांनी थेट कंपन्यांची बैठक घेतली आणि कंपन्यांना म्हटलं की तुम्ही लिंकिंग करून का विकताय. तर सुरुवातीला असं वाटलं की हे लिंकिंग खाली डीलर लोक करत असतात, पण डीलर लोकांना जेव्हा विचारायला गेलं, आम्ही ऍक्शन घ्यायला गेलोय, तर ते म्हणतात की नाही आम्ही नाही करत. वरून आम्हाला जर एक युरिया घ्यायला गेलं तर कंपनी म्हणते की त्या युरिया तुम्हाला कधी मिळेल जर आमचा हा प्रोडक्ट तुम्ही त्याच्यासोबत घेतलात तर. म्हणजे आवश्यकता नसताना, त्याची इच्छा नसताना डीलरला ते घ्यावं लागतं. त्यामुळे आपोआप तो खाली तो पर्क्युलेट करतो. असा ते प्रकार लक्षात आल्यानंतर कृषी मंत्री महोदयांनी त्या कंपन्यांशी घेतली आणि कंपन्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की अशा पद्धतीची लिंकिंग तुम्हीही करायची नाही आणि करू देणार नाही, आणि स्पष्ट सूचना तशा खात्यातल्या सर्व यंत्रणेला दिल्या आणि त्यानुसार आम्ही कारवाई सुरू केली. आता ह्याच्यामध्ये दुसराही पार्ट आहे. त्याच्यात असं आहे की एखाद्या वेळेस वरून आदेश आला आहे, वरून मंत्री महोदयांचं लक्ष आहे म्हणून हा प्रकार हळूहळू कंपन्याच्या पातळीवरनं कमी होत जाईल, मात्र डीलर पातळीवर संपेलच असं नाहीये. मग आम्ही एक असं केलेलं आहे की सगळ्या कंपन्यांनी डीलर्सना एक स्ट्रिक्ट आम्ही एक मेसेज दिलेला आहे, तुम्ही शेतकऱ्यांनी मागणी नसताना जर एखादा प्रोडक्ट तुम्ही त्याच्या माथी मारत असाल तर तो चालणार नाही. आणि जर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी जर आमच्याकडे तक्रार केली किंवा याबाबत ते झालं तर आम्ही त्या बाबतीत तुमच्यावर ऍक्शन घेऊ. हा भाग शेतकऱ्यांनी तक्रार करो न करो आम्हाला एक लक्षात येईल, जर आम्ही तुमचे सगळे बिल बुक तपासणार आणि एक पॅटर्न लक्षात आला
युरिया बरोबर हे कंपल्सरी एक प्रोडक्ट जातच आहे प्रत्येक शेतकऱ्याला. आम्ही त्या शेतकऱ्याला विचारणार का रे तुझ्याबरोबर हे प्रोडक्ट गेले, हे तू मागणी केलं का तुला दिलं, म्हणजे आम्ही क्रॉस चेक करणार पण आम्ही केलं. अशा पद्धतीच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. आणि निश्चितच अनावश्यक हे देऊ नये खतं किंवा कीटकनाशक, हे महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये दुसरा पार्ट एक असा आहे की मला असं वाटतं शेतकऱ्यांनी ना स्वतःच्या पिकाबद्दल आणि स्वतःच्या शेतीबद्दल आहे ना एक नॉलेज असणं एक गरजेचं आहे. की कुणीतरी येऊन कंपनीवाला सांगतोय ह्याचं इतकी छान झालं, चांगलं झालं, आणि मग ते तू फवार किंवा ते घे, असं येण्यापेक्षा निश्चित खरंच मला गरज आहे का हे पण विचार केला पाहिजे. नाही तर कुठल्या तर प्रचाराला बळी पडून, तुम्ही मगाशी म्हटलं कंपन्या काय त्यांना टार्गेट आहे ते करणे, मग दुसऱ्या बाजूला तेही बघणं गरजेचं आहे. त्यांनी जर ठामपणाने नकार देत असेल तरी चालेल. जर ठामपणे नकार देताना जर त्याला मिळणारं आवश्यक असणारं खत त्याला जर तो द्यायला नकार देत असेल तर मग त्यावेळेस विभागाला त्यांनी इंटिमेट करण्याबाबतही आम्ही सांगितलेलं आहे. पण आता हे जस्ट सुरुवात झालेलं आहे. पण मला खात्री आहे की राज्य पातळीवरनं याच्यावर खूप मंत्री महोदयाकडनं खूप याचा सतत आढावा होतो आहे. त्यामुळे आम्ही याच्यावर चांगल्या स्टिक घेतोय. आता ह्याच्यामध्ये काय होईल की म्हणजे एका रात्रीत सगळं चेंज होईल असं हे नाही. त्याच्यामध्ये सहकार्य लागणार आहे शेतकऱ्यांचं स्वतः, सहकार्य लागणार आहे डीलर्स, सहकार्य कंपन्यांचं. शेवटी असं आहे की हे सगळ्याला ही सिस्टीम चालवायची आहे. परंतु एक आपण डेडलाईन देऊन त्यांना सांगतोय की बाबा नाही आता बस झालं, आता तुम्हाला कुठेतरी हे आवरावं लागेल, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मी जसं सुरुवातीला म्हटले की काही कंपनीजचे अपॉइंटेड लोक आहेत जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात की तुम्ही असं फवारणी केली तर असं बेनिफिट मिळतं. तर असं एखादं इंटेलेक्च्युअल पॅनल आपण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून उभं करू शकतो का, जे शेतकऱ्यांना त्या संदर्भाबद्दल प्रोज अँड कॉन्सच्या बद्दल माहिती देऊ शकतं, किंवा तुम्ही आमकं फवारलं तर तसं होऊ शकतं, तुम्ही हे नाही फवारलं तर तुमच्या पिकाला हा फायदा होऊ शकतो, असं एखादं पॅनल आपण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून. याच्यामध्ये काय आहे की शेतकरी, शेतीची पद्धत, पिकं, त्याच्या कालावधी, वेळ हे सगळं बघता आज अशी परिस्थिती आहे 6 गावाच्या पाठीमाग एक कर्मचारी आहे कृषीचा. ओके. आणि एका गावामध्ये कमीत कमी 800 ते 1000 शेतकरी जर म्हटले तर 6 ते 7 हजार शेतकऱ्या पाठीमागे एक कर्मचारी. तो देखील मी मगाशी म्हटलं तो किती कॅपॅसिटीचा आहे तो आहे. ह्या 6-7 हजारापर्यंत पोहोचणं मला नाही वाटत की एक व्यक्ती जाईल आणि तो सगळ्याला भेटेल. म्हणून असे जे प्लॅटफॉर्म आहेत, हे जे इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म, ह्या माध्यमातून जर करता येऊ शकेल, आणि मला असं वाटतं ते येणाऱ्या काळात ते जर झालं, मगाशी तुम्ही म्हटलं की वन स्टॉप सोल्युशन हे झालं तर मला असं वाटतं हे नक्की हे होऊ शकतं. तिथेही टेक्नॉलॉजी अवलंबली तर निश्चितपणे फायदा. शेवटी सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळा हा जो खटाटोप चालू आहे त्याचा उद्देश फक्त एकच आहे. आपण म्हणतो आपला देश शेवटी बळीराजांचा देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे. आणि जो काही राज्यकर्ते आहे, जे काही शासन आहे, जे आज योजना राबवत आहेत, तुमच्या आमच्यासारखे लोक आहेत, तुमच्यासारखे कर्मचारी सेवक आहेत जे कृषी खात्यामध्ये काम करतात, सगळ्यांचा हेतू एकच आहे की आपला जो बळीराजा आहे त्याचं आयुष्य सुखकर व्हायला हवं, त्याच्या अडचणी दूर व्हायला हव्या आणि त्याला सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हायला हवे. त्याचबरोबर जो ग्राहक आहे, ग्राहकाला सुद्धा एक चांगलं प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध व्हायला हवं, जेणेकरून त्याचं सुद्धा आरोग्य जपायचं काम आपण आपल्या माध्यमातून करतो. म्हणजे शेवटी आपण जर बघितलं आणि हे ट्रेस बॅक केलं तर हे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्य, त्यांचं काळ, कल्याणकारी राज्य, बळीराजाचं राज्य आणि रयतेचं राज्य. म्हणजे शेवटी आपण सगळं बघितलं तर ते आपण त्यांचे विचार, त्यांची विचारधारा हे आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा जिवंत ठेवायचं काम, ती लेगसी आहे. त्यांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे, त्यांचे जे विचार आहेत त्याच विचारांवरती आज शेवटी आपण सगळे काम करतो आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे आपली पुढची येणारी जी तरुण पिढी आहे, जी कृषी खात्यामध्ये किंवा कृषी विभागामध्ये अधिकारी म्हणून किंवा शेतकरी म्हणून काम करणार आहे, तर निश्चितपणे त्यांनी सुद्धा तो विचार जर अवलंबला तर आपल्या देशाचं कल्याण त्या काळात जे शिवाजी महाराजांनी केलं होतं तेच आपणही आपल्या काळामध्ये करू शकू असं मला वाटतं. शिवाजी महाराजांच्या काळाचा जर आपण थोडक्यात जर विचार केला तर त्यांच्या अनेक बखरी आहेत, अनेक याच्यामध्ये डॉक्युमेंटेड आहेत विषय. त्याच्यात असं आपण त्यांनी असं म्हटलंय की मी फक्त चौथाई वसूल करेन, ती कधी जर धनधान्य व्यवस्थित पिकलं तर मी चौथाई करेन. ती चौथाई कशासाठी
तर आपल्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी गड किल्ले चांगले राखण्यासाठी तशाच पद्धतीचा हा एक प्रकारचा कर होता. त्या कराच्या रूपात का की सार्वजनिक सुविधा आणि सिक्युरिटी यासाठीच्या आहे. तसाच प्रकारचा हा आताच्या कालावधीमध्ये रस्ते, पाणी, वीज ह्या सगळ्या देण्यासाठी हा सगळा विषय आहे. पण महाराजांनी जी एक तिथं त्यावेळेस चौथाई हा प्रकार सुरू केला होता. पूर्वी असायचं की कोण किती वसूल करेल हा त्या गावाचा ठरलेला विषय असायचा. पण महाराजांनी आल्यानंतर एक समान एक सूत्र ठेवलं. तशाच पद्धतीचं एक समान एक सूत्र ठेवून राज्यकर्ते देखील आज हे करतायत, म्हणजे वेगवेगळे करतायत. तो एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट की झाड तोडू नका, शेतकऱ्याच्या बांधावरची तोडू नका, शेतकऱ्याच्या जाताना शेतामध्ये कुठल्याही गोष्टीला त्यांना तोशीच लागू नका असं जे म्हटलं जायचं. या शेवटी ते कल्याणकारी राज्याचं आहे. आणि अनेकदा कुणीतरी आपण इथं पाहिलं, आपलं साक्रीमध्ये आपण पाहिलं त्यावेळेस त्या कालावधीमध्ये आपल्या मराठीशाहीच्या कालावधीमध्ये एक बंधारा बांधला गेला. तो बंधारा बांधून तो पाट असा बाजूला काढून जिथं पाणी शेतापर्यंत नेलं हे त्या काळातला विषय आहे. मग त्या पाटबंधारे योजना आज देखील आपण मोठ्या मोठ्या धरणाच्या स्वरूपात असते. म्हणजे हे शिवरायांच्या काळात असलेलं कल्याणकारी राज्य, रयतेचं राज्य, त्याच धर्तीवर हे करायचा हा जसा विभागाचा मधला काम करणारा हा एक लोकसेवक म्हणून किंवा शासकीय कर्मचारी म्हणून किंवा राज्यकर्ते म्हणून सुद्धा ह्याच धोरणावर चालतायत. मला असं वाटतं ते शिवरायांचं ही आपली लेगेसी आहे. लेगेसी ही अशी पुढे चालेल, अजून ती चांगली होईल असं मला वाटतं. येस सर, तुम्ही खूप वेळ दिला, खूप मौल्यवान असं मार्गदर्शन आमच्या सगळ्याच शेतकऱ्यांसाठी, आमच्या तरुण शेतकऱ्यांसाठी सुद्धा केलेलं आहे. आणि निश्चितपणे तुमचं कार्य खूप मोठं आहे. तुम्ही खूप कल्याणकारी योजना तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या आहे. मला खात्री आहे पुढच्या काळात सुद्धा तुमचं सहकार्य, डिपार्टमेंटचं सहकार्य आणि प्रत्येक आपल्या कर्मचाऱ्याचं सहकार्य हे आपल्या बळीराजासाठी, शेतकऱ्यांसाठी राहणारच आहे. मी तुमचे पुनश्च एकदा मनपूर्वक असे आभार मानते. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. आणि मला देखील व्यक्त होण्यासाठी छान प्लॅटफॉर्म. थँक्यू सर.